ती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आणि मानाचा मुजरा. राज्य छोटं असलं तरी चालेल, पण स्वतःचं असावं. त्यामुळे स्वतःचं अस्तित्व निर्माण करा, तर जग तुमचा आदर करेल. मानाचा मुजरा इतिहासातील त्या प्रत्येक व्यक्तीला व प्रसंगाला जो आपल्याला प्रेरित करतो पुन्हा इतिहास घडवण्यासाठी. शिवाजी महाराजांच्या जन्माच्या आधी 2 दशकं महाराष्ट्राची स्थिती काय होती? शिवाजी महाराजांचे पिता शहाजीराजे भोसले यांनी आपले अस्तित्व टिकवण्यासाठी अनेक वेळा सत्तांतर केले. शिवाजी महाराजांचं बालपण, शिक्षण, व्यक्तिमत्व विकास याही गोष्टीकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. स्वराज्याचा पाया उभारताना शिवाजी राजांनी मावळ्यांचा विश्वास संपादन केला, एकसंघ शक्ती निर्माण केली आणि त्याचे वास्तववादी रूप साकार केले. स्वराज्य निर्माण केले. तो विस्तार करताना आदिलशाही, मोघलशाही, सिद्दी, इंग्रज, फ्रेंच, डच, पोर्तुगीज यांसारख्या परकीय सत्तांशी संघर्ष करताना महाराजांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागले. या घटनांचाही संक्षिप्त आढावा आणि त्याचं स्मरण वाचन आपण केलं पाहिजे. स्वराज्यासाठी फक्त महाराष्ट्रातील विविध शाह्यांनीच महाराजांनी संघर्ष केला होता असे नाही, तर कर्नाटकात जाऊन तेथील लोकांचा फारसा उपद्रव न करता त्यांचा भूप्रदेश जिंकून त्यांनी स्वराज्यात त्याची भर टाकली. महाराजांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा वेध आपण या जयंतीनिमित्ताने घेतला पाहिजे. त्यांच्या गुणांचे विवेचन करताना सत्य, घटना, प्रसंग उजेडात आणले पाहिजे. तसेच राज्याभिषेकाचे महत्त्व काय, शिवरायांचा आरमार, त्यांच्या सैन्याची शिस्त, स्वराज्यातील विविध किल्ले यांचाही आपण अभ्यास केला पाहिजे. स्वराज्य उभारताना महाराजांचे सहकारी व सेवक म्हणून मोलाचे योगदान करणारे दादोजी कोंडदेव, बाजीप्रभू देशपांडे, बहिर्जी नाईक, यसाजी कंक, प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते, बाळाजी आवजी चिटणीस, संभाजी कावजी कोंढारकर, हिरोजी फर्जीन, मोरपंत पिंगळे, अण्णाजी दत्तो, फिरंगोजी नरसाळ यासारख्या असंख्य शिलेदारांनी स्वामीनिष्ठा जपली आणि स्वराज्यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली. अशा शूरवीरांचा स्फूर्तिदायक शौर्यगाथाचे वाचन आपण या निमित्ताने केले पाहिजे. महाराजांच्या एकंदरीत कार्याचा जर आपण विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की महाराजांना आग्र्यास का जावे लागले, पुरंदरचा तह का करावा लागला, दुसरा राज्याभिषेक करण्याचे कारण काय, स्वराज्याच्या राजधानीसाठी रायगडाचीच निवड का केली, राजमुद्रा तयार करण्याचा उद्देश महाराजांचे गुप्तहेर खाते कसे होते, महाराजांचे मावळे कुठल्या प्रकारे युद्ध करत होते, या सगळ्या गोष्टी आपण जोपर्यंत जाणून घेणार नाही, त्यातून आपण कुठली तरी प्रेरणा घेणार नाही, तोपर्यंत आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय हे कळणार नाही. आणि म्हणूनच यापुढे असणारी ही जयंती आपण फक्त नाचून नाही तर वाचून साजरी करू. जगदंब जय भवानी, जय शिवराय.